रोजच्या नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं आणि हेल्दी खायची इच्छा असेल ना, तर असा कोबी चिला बनवून खा. वरून कुरकुरीत आणि आतून मऊ. सॉससोबत खाल्लं तर दुप्पट मजा येईल. आणि रेसिपीसुद्धा बनवायला आहे ना खूप इझी आहे. चला मग रेसिपी बघूया. एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी टाकलेला आहे. आता टाकूया बारीक चिरलेला कांदा. लागलीच हिरव्या मिरचीचे काप टाकूया. सोबतच खूप सारी कोथिंबीर. लगेचच टाकूया आलं लसूण पेस्ट. यानंतर मसाल्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे, जिरे टाकलेले आहेत आणि लाल तिखट टाकलेले आहे घरगुती. चवीनुसार मीठ टाकूया. कोबीचा चिला आणखीन खमंग होण्यासाठी म्हणून इथे खूप सारा ओवा टाकलेला आहे. ओव्याने खूप छान असं खमंग चिला लागतो. 1 वाटी बेसन टाकूया. कुरकुरीतपणा येण्यासाठी म्हणून 2 चमचे रवा टाकलेला आहे. हवं असल्यास तुम्ही तांदळाचे पीठसुद्धा टाकू शकता, पण रव्याने ना खूपच अधिक कुरकुरीत होतं, त्यामुळं रवा वापरलेला आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकूया आणि मिश्रण मिक्स करून घेऊया, मिसळून घेऊया. अगोदरच खूप काहीसं पाणी टाकू नका. तर काय होतं, बहुतेक लोकांना ना फारसी कोबी आवडत नाही आहे. मग अशा प्रकारे जर का तुम्ही कोबी चिला वगैरे बनवून खाऊ घातला ना, तर आवडीने खातील आणि टिफिनलासुद्धा ही रेसिपी आहे ना परफेक्ट आहे. आता इथे मिश्रण जे आहे ना, ते कोबी आणि कांदा अधिक वाटत होतं आणि बेसन कमी वाटत होतं. यासाठी मी परत एकदा 2 चमचे बेसन यामध्ये मी ॲड केलेलं आहे. जर तुमचंसुद्धा मिश्रण असं काहीसं झालं असेल ना, तर परत यामध्ये बेसन मिक्स करून मिश्रण व्यवस्थित करू शकता. आता मिश्रण मात्र परफेक्ट असं चिला बनवण्यासाठी रेडी आहे. तर झाकण ठेवूया आणि अगदी 5 ते 10 मिनिटे रेस्ट करण्यासाठी म्हणून बाजूला ठेवून देऊया. आफ्टर 5 ते 10 मिनिटानंतर झाकण खोलूया आणि मिश्रण परत एकदा मिक्स करून घेऊया. यानंतर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. अगदी 2 चम्मच तेल टाकूया. चिला बनवताना खाली पॅनला चिकटू नये यासाठी पॅनला मात्र ऑइल लावून घेतलेलं आहे. यानंतर आता चिल्याचं मिश्रण पॅनवरती टाकूया आणि हलकंसं असं पसरवून घेऊया. जर तुम्हाला खूपच मोठा आकार हवा असेल ना, तर देऊ शकता, पण मुलांच्या टिफिनमध्ये वगैरे देत असाल ना, तर असा छोटासा आकार खूप छान वाटतो. तर यासाठी मी अगदी छोट्याशा आकारामध्ये हा चिला बनवलेला आहे. आता एक बाजू भाजली गेलेली आहे, तर दुसऱ्या बाजूने पलटी करूया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा चिला छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. परत एकदा अगदी थोडंफार असं ऑइल टाकलेलं आहे आणि दोन्ही बाजूने अगदी कुरकुरीत होईपर्यंत, खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. तर हा चिला दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजला गेलेला आहे आणि काढून घेऊया. मस्त असा बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट, खायला आहे ना खूपच टेस्टी लागत होता. तसाच दुसरासुद्धा चिला आपण बनवूया आणि दोन्ही बाजूने खरपूस क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. तर तुम्हीसुद्धा आहे ना तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये हे आवर्जून द्या. मुलं खरंच डबा आहे ना फिनिश करून येतील आणि रोज रोज काय द्यायचं डब्याला म्हणून वैतागला असाल ना, तर ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा. एक बाजू छान अशी फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करूया आणि हा चिलासुद्धा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. हा कोबी चिलासोबत तुम्ही हिरवी चटणी, दही किंवा अगदी सॉससोबतसुद्धा खूप एन्जॉय करू शकता. तर मग आजच बनवा रेसिपी आणि मला काय अडथळा आल्यास कमेंट्समध्ये नक्की विचारा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.